आपल्या समाजासमोर शिक्षणाच्या, आरोग्याच्या लक्ष द्यायला पाहिजे आणि सर्व पक्षीयांनी ते मुद्दे उचलून धरायला पाहिजे। त्या मुद्द्यावर डिस्कशन व्हायला पाहिजे। त्या मुद्द्यावरून या देशाला आणि समाजाला कसं पुढे घेऊन जाता येईल, त्या समस्या कशा सोडवता येईल याविषयी ते मुद्दे बाजूला सारून जे मुद्दे समाजाच्या जिव्हाळ्याचे नाही आहेत ते मुद्दे उरकून काढण्याचा प्रयत्न होत आहे। ते पक्षांमध्ये काम करतो, राजकारण करतो, सगळ्या पक्षांना त्यांचा पक्ष वाढविण्यात। मी डॉक्टर राकेश गावतुरे। या पत्रकार परिषदेचा उद्देश हाच आहे की आज जे वातावरण या देशामध्ये कोरोनानंतरच्या काळामध्ये तयार करण्यात येऊन राहिलं आहे, जातीय आणि धार्मिक विद्वेष पसरवण्याचं, दंगली पेटतील अशा प्रकारचं वातावरण इथे निर्माण करण्यात येत आहे। ज्या मुद्द्यांचं सामान्य लोकांच्या जीवनाशी काही घेणं देणं नाही आहे, जे धार्मिक मुद्दे वास्तविक व्यक्तिगत जीवनामध्ये महत्त्वाचे आहेत, त्यांना उकरून काढून या देशामध्ये द्वेष आणि दंगली पेटवण्याचं एक वातावरण निर्माण केलं जात आहे आणि हे आमच्याने पाहावत नाही। आणि म्हणून ज्या विखुरलेल्या जातींमध्ये या गोष्टी पेटवण्याचं काम झालं त्या सगळ्या जाती समूहांच्या लोकांनी आम्ही असं ठरवलं की आज समाजाला एक चांगला प्रेमाचा संदेश द्यायचा आणि या सगळ्या गोष्टींपासून, या अशा चुकीच्या मुद्द्यांपासून आमच्या तरुणांना आणि एकूणच समाजाला वाचवायचं आणि दंगली पेटवण्यापासून या समाजाला आणि देशाला वाचवायचं। आणि त्यांचे जे मूळ मुद्दे असतील, शिक्षण, आरोग्य, शेती, बेरोजगारी आणि महागाई, यांच्यावर ते डिस्कशन व्हायला पाहिजे। आणि आमचं असं आव्हान आहे सगळ्याच राजकीय पक्षांनासुद्धा की त्यांनीसुद्धा हे विद्वेषाचं राजकारण बंद करावं आणि लोकहिताचं, राष्ट्रहिताचं राजकारण करावं। आज आम्ही विविध जाती संघटनांच्या माध्यमातून असं ठरवलेलं आहे की या ज्या चुकीच्या मार्गाला तरुण वर्ग जाण्याची संभावना असते त्यांच्यामध्ये जाऊन त्यांचं प्रबोधन करायचं आणि त्यांचं प्रॉपर मार्गदर्शन करायचं आणि अशा चुकीच्या मार्गापासून त्यांना बाजूला सारून चांगल्या कामाला लावायचं।